हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा। फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची। ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द। बुकिंग संपर्क विनोद खाडगे, मोबाईल 9922643104। मान्यवर घनवट सर, व्यासपीठावरचे माझे सहकारी, समोर बसलेले जंगम सर आणि सर्व पत्रकार बंधू आणि त्यासोबतच इथे उपस्थित असलेले सर्व नागरिक। जंगम सरांनी घनवट सरांनी आपल्याला म्हणजे प्राध्यापक काय असतो म्हणजे पडखर जे असं सुनावणार ह्याच पद्धतीचे समाजाला प्राध्यापक अपेक्षित आहेत। शिक्षक सर्व अतिशय सुंदर शब्दात त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे। त्यांचं काही आम्हाला काही सूचना केलेल्या आहेत। निश्चितच त्याकडे मी येतोच, परंतु एक प्रशासकीय अधिकारी म्हणून काही आता कोणी इथं नवीन असेल किंवा काही पत्रकार बंधूंना कल्पना नसेल, थोडंसं ग्राहक जो आपला संरक्षण कायदा आहे त्याचं मी एक 2च मिनिटात थोडंसं हे सांगतो की म्हणजे प्रत्येकाला लक्षात येईल। प्रॅक्टिकल उदाहरणातून आता जंगम सरांनी सांगितलं किंवा बोळे साहेबांनी सांगितलं किंवा घनवट सरांनी पण सांगितलं, प्रॅक्टिकल आस्पेक्ट सांगितले, परंतु ग्राहक संरक्षण कायद्याचं नक्की स्वरूप काय आहे ते थोडक्यात सांगतो आणि मग मी बाकीच्या गोष्टींकडे येतो। सर्वात महत्वाचं म्हणजे 24 डिसेंबर 1986 ला आपला पहिला ग्राहक संरक्षण कायदा हा मंजूर झाला। त्यामुळे तेव्हापासून आपल्याला 24 डिसेंबर हा जो दिवस आहे तो आपण ग्राहक दिन म्हणून साजरा करतो। त्यानंतर आता 2019 ला नवीन कायदा आलेला आहे, ग्राहक संरक्षण कायदा। तो मला वाटते 2020 मध्ये लागू झालेला आहे, जून महिन्यापासून। आणि त्याच्यामध्ये आणखीन काही बऱ्याच चांगल्या 86च्या कायद्याच्या त्याच्यामध्ये आणखीन काही चांगल्या सुधारणा करून हा कायदा आणलेला आहे। परंतु या दोन्ही कायद्यांचं जर बघितलं तर महत्वाचं जे काही अधिकार आहे ग्राहकांचे ते एक 6 अधिकार बेसिक तुम्ही बघितले वाचले असतील बऱ्याच लोकांनी, ज्यांनी काही वेळेला मला वाटते नागरिक शास्त्रामध्ये पण 10वीच्या ह्याच्यात आहेत बऱ्यापैकी, किंवा एमपीएससीचा अभ्यास ज्याने केलेला आहे एमपीएससीच्या अभ्यासात पण आहेत। तर त्यापैकी सर्वात महत्वाचे अधिकार काय की सुरक्षिततेचा अधिकार, म्हणजे ग्राहकाला जे आहे सुरक्षित वस्तू मिळाली पाहिजे। मग भलेही ते एखादी पेस्ट असेल, साबण असेल किंवा कुठले एखादा खाण्याचा पदार्थ असेल, हा अधिकार आहे। त्यानंतर त्याला निवड करण्याचा अधिकार आहे, म्हणजे एकच दुकानदार असा आग्रह करू शकत नाही की ह्या विशिष्ट ब्रँडचीच पेस्ट घ्यावीस तू किंवा ह्या विशिष्ट ब्रँडचीच समजा साबण घ्यावा, तेल घ्यावा, जे काय असेल ते। तर ह्या पद्धतीने निवड करण्याचा अधिकार आहे। त्यासोबतच त्याला माहिती घेण्याचा पण अधिकार आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट जी तो निवडतो, म्हणजे कुठलीही एखादी मी म्हणतो चला पेस्टच घ्या, तर त्याची एक्सपायरी डेट काय आहे, त्याच्यामध्ये त्याचं वजन किती आहे, त्याचं पॅकिंग कधी झालेलं आहे, त्याचं पॅकिंग समजा कुठं बनवलेलं आहे, ह्या जी आहेत म्हणजे प्रत्येक वस्तूची माहिती। जसं की मला वाटतं बोळे साहेबांनी माझी सोनारच सांगितलं की तुम्ही माहिती घेतली पाहिजे ना, 18 कॅरेट आहे का 22 कॅरेट आहे, म्हणजे कशाचं वजन लावते ही तुम्हाला माहिती मिळण्याचा अधिकार आहे। सोनार तुम्हाला म्हणू शकत नाही की मी सांगणार नाही। तुम्ही मुद्दा काय होतो की तुम्ही विचारत नाही। तर ही सर्व जी काय आहे तुम्ही जे घेणार आहे, तुम्ही जे काय देणार आहे त्याची पूर्णपणे तुम्ही माहिती घेतली पाहिजे। त्याशिवाय तुमचा 4था अधिकार म्हणजे तक्रार करण्याचा अधिकार आहे। म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट, आता ह्यांनी जर सांगितलं महिंद्रा कंपनीच्या गाडीचा विषय बोलला की तुम्हाला कंपनीकडे किंवा संबंधित ज्याच्या आस्थापना असेल, जी काही जिथून तुम्ही खरेदी दुकान असेल त्या ठिकाणी तुम्हाला तक्रार केली पाहिजे की बाबा अशी आहे, आणि त्यांनी जर दाद दिली नाही तर त्यानंतर पुढचा विषय तर तुम्हाला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे, किंवा आपलं ग्राहक न्यायाधिकरण जे आहे, फोरम जो आहे कंझ्युमर फोरम, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दाद मागायला लागते। म्हणजे पहिल्यांदा तुमची दाद जी आहे ती तुम्ही त्या संबंधिताकडे मागायची आहे की बाबा तुम्हाला समजा एक्सपायरी डेट वस्तू दिलेली आहे किंवा ह्या पद्धतीने खराब वस्तू आहे, आणि तो जर ऐकून घेत नसेल, तो जर तुम्हाला सहकार्य करत नसेल, तर तुम्ही निश्चितपणे न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात दाद मागण्याचा अधिकार आहे। हे 5 अधिकार महत्वाचे आहेत। आणि शेवटचा अधिकार जो आहे तो ग्राहक शिक्षण हा सर्वात महत्वाचा अधिकार मी कुठल्या दृष्टिकोनात म्हणतो, कारण बहुतांश ह्या 5 ज्या अधिकारांची अंमलबजावणी का होत नाही तर ते ग्राहकांचं अज्ञान असतं, आणि त्याच्यासाठी ग्राहक शिक्षण करण्याची जबाबदारी आहे ती शासनाची जेवढी आहे त्यासोबतच ज्या काही ग्राहक हितासाठी ज्या काही संघटना आहेत त्या सर्वांची देखील आहे। त्याच्यामध्ये प्रशासनासोबत तुमचं योगदान आहे। माझं म्हणणं आहे की प्रशासन 2 पावलं पुढे जाऊन काही ठिकाणी ग्राहक संघटनांचं काम चालू आहे। म्हणजे तुम्ही जे उदाहरण फलटणचं सांगितलं, अशा बऱ्याच ठिकाणी आहेत। उत्तम, म्हणजे मला तर हा विषय माहिती नव्हता जो काही तुम्ही बोलेरो सांगितला, किंवा इतर काही तुम्ही उपक्रम राबवता। म्हणजे हे आहे की आमच्याकडे ते विषय न येता तुमच्या
संघटनेच्या माध्यमातून सोडवले जातात. ग्राहकांचं त्यातून शिक्षण होतं, त्यातून त्यांचं प्रशिक्षण मिळतं. ग्राहकांना आपले हक्क काय आहेत, कायद्याने दिलेले काय हक्क आहेत ती माहिती होणार आणि त्यांची मग पुढचं स्टेप होतं जी अंमलबजावणी करणं. कारण जोपर्यंत तुम्हाला हक्कच माहिती होणार नाही तोपर्यंत मग अंमलबजावणी करण्याचा विषयच येत नाही. त्यामुळे ह्या ज्या 6 अधिकारांच्या अधिकाराच्या ह्याच्यातून ग्राहक शिक्षणाबाबत जे काही कार्य चालू आहे, जे काही जंगम सरांनी सांगितलं किंवा गणवट सरांनी सांगितलं आणि इतर अन्य मान्यवरांनी सांगितलं ते अतिशय कौतुकास्पद आहे. त्याच्याबद्दल मी फलटण तालुक्यातील सर्व ग्राहक संघटनांचं प्रथमतः अभिनंदन करतो. ह्याच्यामध्ये आता दुसऱ्या मुद्द्याकडे येतो की ग्राहक शिक्षणामध्ये आणखीन एक सांगायचं राहिलं की जे पत्रकार बंधूंना माझी विनंती ही आहे की हे थोडंसं आपलं जे ग्राहकांचे अधिकार किंवा ह्याच्यात थोडंसं आपण जर ह्याला प्रसिद्धी जास्त करून दिली किंवा एखादा काही इन्सिडेंट तुम्ही ज्या माध्यमातून तुम्ही ज्याला मदत केली, एखादा कुठलाही असेल, मग तो बोलेरोचा ग्राहक असेल किंवा अन्य काही छोटासा जरी काय असेल, तर त्याला तुम्ही थोडंसं प्रसिद्धी दिल्यामुळे छोट्या छोट्या घटनांमुळे काय होतं की ग्राहकांना म्हणजे ह्यांच्या बाबत घटना झाली असेल पण मला कळतं की ती वाचून बाबा ह्या पद्धतीने आपल्याला काहीतरी न्याय मिळवता येतो, ह्या पद्धतीने काहीतरी संघटना कार्यरत आणि ह्या पद्धतीने माझे अधिकार आहे. तर माझी पत्रकार बंधूंना देखील विनंती आहे की अशा प्रकारे तुम्ही थोडंसं ह्या घटनांना देखील जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून त्या एका घटनेमुळं कदाचित त्या एका माणसाच्या पलीकडे जाऊन आपल्याला 100 लोकांमध्ये ती जागृती निर्माण होईल आणि नकळत का होईना ग्राहक शिक्षणाचा जे अधिकार आहे तो सर्वदूर पसरण्याला तुमचा हातभार लागेल. गणवट सरांनी काही महत्वाचे आम्हाला सूचना केलेल्या आहेत, त्याच्या संदर्भात मी थोडक्यात बोलू इच्छितो. सर्वप्रथम जिल्हा स्तरावरती 26 तारखेला राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा झाला हे त्यांनी सांगितलं. त्या जिल्हा स्तरावरून आज आम्हाला कुठल्याही सूचना आल्या नाहीत, मी हेही आता सांगतो. परंतु हे आमचं कर्तव्य आहे, लक्षात घ्या. मी म्हणणार नाही की त्यांनी सूचना द्याव्या तर मगच आम्ही करावं. त्यामुळे राष्ट्रीय ग्राहक दिन मी मार्जिन पुरवठा मनोजची परवा सोमवारी चर्चा झाली की उद्या म्हणजे 26 तारखेला घ्यायचं का म्हणून, कारण 24ला सुट्टी होती त्यामुळं. परंतु मला काही इलेक्शन रिलेटेड मीटिंग होती 26-27ला परत आणि इलेक्शन रिलेटेड काम चालू असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की अंतिम मतदार यादी आपल्याला 22 जानेवारीला आता प्रसिद्ध करायची तारीख पुढे गेलेली आहे. 22 जानेवारीला आधी ती 5 जानेवारीपर्यंत प्रसिद्ध करायची होती, त्याची अंतिम मुदत 26 तारीखच होती. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आमचं काम चालू होतं. काल परवा देखील 2 दिवस मी BLOच्या वगैरे बैठका घेतलेल्या आहेत. त्यामुळे मला हा कार्यक्रम घ्यायला 2-3 दिवस लागले. म्हणजे तरी मला ह्या आठवड्यात कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम घ्यायचाच होता. त्यामुळे आज मी नियोजन केलं. ऍक्च्युली आम्ही आधी बुधवारी ठरवलं होतं, परत ते पोस्टपोन झालं. आज हे ठरवून त्यामुळे ऐनवेळी सर्वांना निरोप दिले गेले आणि तरी पण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे आभार. आणि माझ्याकडून मी दिलगिरी व्यक्त करतो की थोडंसं मला 4-5 दिवस उशीर झाला. दुसरा मुद्दा जो सरांनी मांडला की आपल्या स्तरावरती जो दर महिन्याला काहीतरी किंवा उपक्रम राबवा, तर प्रत्येक तालुका स्तरावरती आपल्या दर तिसऱ्या सोमवारी आपल्याकडे लोकशाही दिन राबवला जातो. त्याला मला वाटते बरेच आपल्याकडे किमान लोकशाही दिनाला दर किमान एक 5-6 कंप्लेंट प्रत्येक वेळी येतात, काही ना काही वेगवेगळ्या विभागांचे. तुम्ही म्हणता तसं महावितरणच्या येतात, नगरपालिकेच्या असतील, काही माझ्याकडच्या असतील, माझ्या तलाठ्यांच्या किंवा BDO साहेबांच्याकडच्या असतील. तर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी हा आमचा डिफॉल्ट म्हणजे ठरलेला आहे की तहसील स्तरावरती दर तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन असतो. पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर असतो आणि दुसऱ्या सोमवारी हा विभागीय आयुक्त स्तरावर असतो. म्हणजे ह्या पद्धतीने ह्याचं कामकाज चालतं. चौथ्या सोमवारी तो मंत्रालय स्तरावरती असतो, मंत्रालय लोकशाही दिन. आणि ह्या टप्प्यातून समजा माझ्याकडून एखाद्या तक्रारीचं निवारण झालं नाही तर त्याला जिल्हा स्तरावरती दाद मागता येते. तिथून तक्रारीचं निवारण झालं नाही तर कमिशनर ऑफिस स्तरावरती आणि तिथून झालं मंत्रालय स्तरावरती दाद मागता येते. ह्या पद्धतीनं यंत्रणा किंवा एक संरचना शासनाने JR काढूनच निर्माण केलेली आहे. आपल्या तहसील ऑफिसला मी परत सांगतो की प्रत्येक तिसऱ्या सोमवारी आमच्याकडे दर महिन्याला ग्राहक दिन आपला हा साजरा होतो लोकशाही दिन. त्याच्यामध्ये माझी आपल्याला विनंती आहे की आपण देखील प्रत्येकाला माझे आपला परिचय नव्हता, आजच परिचय झालेला आहे. म्हणजे खरं म्हणजे मीच आपला परिचय करून घेणं आवश्यक होतं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तर ह्यापुढे माझा आपल्याला आमंत्रण पत्रकार बंधूंना पण सांगणं आहे की तुम्ही सुद्धा या आणि जरी तुम्ही नाही समजा तुमच्या समस्या असतील नसतील परंतु थोडंसं मी म्हटलं लोकशाही दिन साजरा होतोय म्हणजे माझ्याकडे 60 कंप्लेंट आल्या, मी 60 कंप्लेंट त्या दिवशी रिझॉल्व्ह करेन. माझं म्हणणं नाही की 6च याव्यात. तर जास्तीत जास्त थोडंसं त्याला प्रसिद्धी मिळाली, तुम्ही आला की त्याच्या माध्यमातून मी म्हटलं ना 10 लोकांच्या ऐवजी 100 लोकांना कळेल की असं काहीतरी फोरम आपल्याकडे उपलब्ध आहे.
माझ्याकडून प्रत्येक विभागाला म्हणजे प्रत्येक लोकशाही दिनापूर्वी सूचना दिल्या जातात की बाबा सोमवारी म्हणजे समजा शुक्रवारी आदल्या सांगितलं जातं की 2 दिवसांनी आपल्याकडे लोकशाही दिन आहे. बऱ्याच विभागांचे आपल्याकडे प्रतिनिधी उपस्थित देखील असतात, इथं प्रत्येक लोकशाही दिनाला येतात. आमच्याकडे प्रोसिडिंग देखील प्रत्येक ह्याचे आहेतच. परंतु मी म्हटलं ना, जनतेमध्ये थोडंसं त्याची प्रसिद्धी नाही. आता त्याच्यामध्ये आम्ही पुढाकार घेतोय, पण दर महिन्यात मी प्रत्येक समजा शुक्रवारी बाईट देणं दर महिन्याच्या, की बाबा पुढच्या उद्याच्या सोमवारी आहे, ते काही म्हणजे वाजवी नाहीये गोष्ट किंवा लॉजिकल नाहीये. परंतु मी तरी देखील मी आता पुढच्या महिन्यापासून मी आता हे करतो की दर महिन्यात तिसऱ्या सोमवारी प्रेस नोटच देतो, तर त्याला थोडीशी प्रसिद्धी द्यावी. आणि तिसऱ्या सोमवारी ठरलेला वार आहे त्या दिवशी जर सुट्टी असेल तर मंगळवारी होतो, म्हणजे त्याच्या नेक्स्ट डेला, असं GR मध्ये तरतूद आहे. तर आपण देखील मी म्हटलं परत की सर्व पत्रकार बंधूंना विनंती ही आहे की तुम्ही देखील त्याला थोडीशी प्रसिद्धी द्यावी. आपण देखील उपस्थित राहू, म्हणजे आपल्या माध्यमातून थोडासा जनतेपर्यंत हा संदेश पोहोचेल. त्यासोबतच मी म्हटलं ग्राहक शिक्षणामध्ये सरांनी जर सूचना केली की प्रशासनाचं काही म्हणजे त्यामध्ये आम्हाला डायरेक्शन मिळालं तर डायरेक्शन देण्याबाबत माझं त्यामध्ये म्हणणं आहे की आपल्याला या ठिकाणी ग्राहक शिक्षणाबाबत सोबत चालायचंय. मी तुम्हाला निर्देश द्यायचे आणि तुम्ही तिकडे जा, हे असं नाही बरोबर. प्रशासन आणि संघटना ज्या आहेत, ग्राहक संघटना किंवा ग्राहक सुद्धा यांनी सोबतच जायचं आहे आपल्याला. कारण प्रशासनाचं काम या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी करणं हे आहे, जो ग्राहक संरक्षण कायदा आहे तो. आणि आपलं काम त्यामध्ये हे आहे की थोडंसं ग्राहक जागृती होणं. तर म्हणजे अल्टिमेटली दोघांचं काम जे आहे ते ग्राहकाचं कल्याण होणं किंवा ग्राहक कल्याण किंवा ग्राहकाच्या काही तक्रारींचं समाधान होणं, हे अंतिम उद्दिष्ट दोघांचं सेमच आहे. त्यामुळं कोणीही वरचढ नाहीये की तुम्ही आम्हाला सूचना कराव्यात आणि तुम्ही असं चाला किंवा आम्ही तुम्हाला सूचना करायचं सर तुम्ही असं करा. तर ह्यामध्ये आपल्या दोघांना म्हणजे संघटना तुम्ही आहात आणि आमचं प्रशासन आहे, ह्यांनी सोबतच वाटचाल करायची, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांमध्ये ह्याच्यामध्ये ग्राहक शिक्षणाविषयी प्रचार आणि प्रसार होईल. तुम्ही म्हटलं तसं आपण ह्याच्यामध्ये एखादा कार्यक्रम निश्चित घेऊ. कदाचित आपण जागतिक ग्राहक जो दिन असतो 15 मार्चला, तर त्यावेळेला आपण हे करू. मला कदाचित लोकसभाच्या आचारसंहितेत त्यावेळी हे मिळाली तर मी हे आत्ताच क्लॉज टाकतो. परंतु पुढच्या वर्षी निश्चितपणे मी ह्याच्यापेक्षा आपण आपल्या स्तरावरती तुम्ही आहे मी आहे, आपण निश्चितपणे पुढच्या वर्षी 24 डिसेंबरचा जो कार्यक्रम असेल तो निश्चितपणे आपण मोठा हे करू. जर शक्य झालं तर 15 मार्चचा घेऊ, नाहीतर पण 24 डिसेंबरचा आपण निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर साजरा करू. आणि जास्तीत जास्त आज कदाचित 40-50 लोक आहेत, कदाचित 400-500 लोक येतील. ह्या पद्धतीने आपण दरबार हॉल किंवा अन्य कुठल्या तरी ठिकाणी नियोजन करून, म्हणजे अंतिम उद्दिष्ट परत हेच आहे की ह्याच्यातून ग्राहक शिक्षण होणं ही सर्वात महत्वाची गोष्ट. मी परत सांगतो, तुम्हाला अधिकार जे आहे, तक्रार करण्याचा अधिकार असेल, निवड करण्याचा असेल, माहिती मिळवण्याचा असेल, हे जर समजलेच नाहीत तर त्या अधिकार देऊन उपयोग नाही. लक्षात घ्या, घटनेनं समानतेचा अधिकार दिलेला आहे समजा, पण जो अधिकार माहितीच नसेल आपल्याला तर मग त्याची अंमलबजावणी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी परत एकदा सांगतो, त्यामुळं ग्राहकांचे पण जे अधिकार आहेत त्यासाठी ग्राहक शिक्षणाचा अधिकार हा सर्वात महत्वाचा, त्या 6 मधल्या सर्वात महत्वाचा अधिकार हाच आहे की जोपर्यंत शिक्षण होत नाही जोपर्यंत त्याचा प्रचार प्रसार होत नाही तोपर्यंत त्याची अंमलबजावणी जी आपल्या कायदा करणाऱ्यांना अपेक्षित आहे, घटनेला अपेक्षित आहे, किंवा जी सर्व समाजाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनात जशी अभिप्रेत आहे तसं होणं शक्य नाही. तर त्या पद्धतीने आपण निश्चितच मी म्हटलं तसं तुमच्या संघटना असतील, सरांची संघटना असेल, अन्य कुठल्याही संघटना असतील, पत्रकार बंधू असतील, आपल्या सगळ्यांना मिळून ह्यामध्ये आपण एकत्र काम करून पुढे जाऊन ग्राहकांचे अधिकार जास्तीत जास्त कसा प्रचार प्रसार होईल याच्या माध्यमातून आपली पुढची वाटचाल आपण करूया. त्याच्या दृष्टिकोनात आणखीन काही मोलाच्या सूचना असतील आपण निश्चितपणे आम्हाला वेळोवेळी कराव्यात. काही म्हणजे डायरेक्ट मला तुम्ही सूचना करा किंवा अन्य काही पत्रकार बंधूंनी जरी काही मौलिक सूचना केल्या तर त्यांचाही पण निश्चित विचार करून मी म्हटलं आपण ह्याचा पुढच्या वेळेला जो आहे निश्चितपणे आपण ह्यापेक्षा उत्तम साजरा करू. म्हणजे साजरा करणं जेणेकरून म्हणजे जास्त लोक येतील. माझं हे म्हणणं आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं ह्या दिनाचं महत्व पोहोचेल हे आपण निश्चितपणे ह्याच्यामध्ये आपल्याकडनं कृती होईल असा मी विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू. स्वप्नातील घराचं नातं असतं मायेचं, आपुलकीचं. मोनिता ग्रीनव्ह्यू सिटी घेऊन येत आहे NA प्लॉटचा भव्य प्रकल्प. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा. आमचा पत्ता विंचुर्णी रोड, जाधववाडी, तालुका फलटण. संपर्क विनोद घाडगे 9922 64 31 04.